साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले। चांदवड या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाल्यानंतर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीपासून शिवस्वराज्य यात्रेसाठी आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे भव्य स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि जेसीबीने पुष्पवृष्टी करून आणि मिरवणुकीने मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर कवाडे आणि नवनाथ आहेर, प्रकाश शेळके यांनी केला आहे। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या घणाघाती भाषणामध्ये चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न, कांद्याचा प्रश्न, एसटी बस स्टँड, त्याचप्रमाणे नगर परिषदेने चांदवड इथे केलेल्या कामांचा आपल्या भाषणामध्ये चांगलाच समाचार घेतलाय। निघाल्यानंतर आठवलं करायची रवणी बरोबर ना, मग हाय परत फोडायचे रस्ते, हाय निघतात परत बिल आणि जातो तुमच्या खिशातला पैसा। महाराष्ट्रावर फिरते, महाराष्ट्रावर फिरत असताना अनेक ठिकाणी जाताना रस्त्याने जाताना बस स्टँड दिसते, पण चांदवडचं बस स्टँड बघितल्यानंतर काय क्रिएटिव्हिटी लावली राजे हो, सलाम केला पाहिजे। म्हणजे ज्याचं कोणाचं डोकं चाललं असं ना, म्हणजे सोयच अशी करून ठेवली का नाशिकला जाणारी, धुळ्याला जाणारी, मालेगावला जाणारी एक बी एसटी आत शिरणार नाही। म्हणजे रस्त्याच्या बाजूला पाठ आणि उलट्या बाजूला तोड। म्हणजे इंजिनियर नेमका खातो कसा हेच मला कळणार नाही। आणि ही हसण्याची जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल, हे केव्हा होतं, केव्हा तुम्हाला गृहीत धरलं जातं? अरे 4 महिन्यापूर्वी कॉन्क्रीटचे रस्ते उतरले, नंतर परत रस्ते फोडून नंतर गटारा करावीशी वाटतात। जेव्हा बस स्टँड तयार होतं, बस स्टँडची पाठ रस्त्याच्या बाजूला होती, हे केव्हा गृहीत धरलं जातं? जेव्हा हे समजलं जातं की पैशाच्या जोरावर, अफाट धनशक्तीच्या जोरावर आम्हाला हवं ते आम्ही करू शकतो। हा समज ठेवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। धनशक्तीचा पराभव जनशक्तीनेच करावा लागेल। सांगणारे कोणी सांगायला येतील, नेतृत्वाशी, राज्यातल्या नेतृत्वाशी आमची फार जवळीक आहे। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना नारपार पाणी प्रश्न चांदवड तालुका समितीने निवेदन दिले। या निवेदनाला उत्तर देताना चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी महाविकास आघाडीची सत्ता येत्या 2 महिन्यामध्ये येणारच असून सदरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी भाषणात दिलंय। या निमित्ताने उपस्थित असणारे आपले राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोंढाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, तिलोत्तमाताई पाटील, सयाजीराव गायकवाड, गोकुळ पिंगळे, श्याम पगार, अमोल बाजीराव, संगीताताई पाटील, साधनाताई पाटील, किरण कातोरे, इगतपुरीचे यशवंत निकम, दत्तात्रय वागसोरे आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधुभगिनी, आपल्या सगळ्यांनी मोठी सभा घेतली आणि त्यापेक्षा मोठी रॅली काढली
आणि रॅली अशा ठिकाणावर काढली की 1-2 किलोमीटर फार लांब पूर्ण रॅली निघाली आणि आमचं फार प्रेमानं आपण सगळ्यांनी स्वागत केलं. आम्ही त्यांना पुढे पाठवलेलं, त्यांची 3-4 भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत. मुद्दा कळेल आहे की काय ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या गावात आली. विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यानं होणार आहेत. लोकसभेला बगरे सरांच्या सारखा उमेदवार आपण सहजासहजी जनतेनं निवडणूक हातात घेऊन निवडून दिला. म्हणजे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी किती मोठा रोष सामान्य माणसांच्या मनात आहे हे या निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं. सामान्य लोक शांत बसतात, पण त्यांच्या हातात त्यांचं मत असतं. ते मत व्यक्त करून किती मोठा निषेध व्यक्त नाशिककरांनी केला हे आम्ही डोळ्याने बघितलंय. एवढ्या ताकदीनं तुम्ही बगरे सरांना निवडून दिले. सामदामदंड भेद समोर होता, सामान्य अशा घरातून आलेल्या बगरेंच्या मागे तुम्ही उभा राहिले. लोकसभेची निवडणूक झाली आणि सरकार घाबरलं. घाबरलेलं सरकार एवढं घाबरलं की त्यांनी तिजोरीचं दारच काढून बाजूला ठेवलं. त्यामुळे मागाते आता सरकार हो म्हणते. मागाते एखादी गोष्ट आली, एखादा आमदार आला आणि म्हटला हे गोष्ट झाली पाहिजे, नाही तर माझं माझ्या मतदारसंघात तोंड टाकणं मुश्किल होईल, काहीतरी भानगड करा. या कार्यक्रमासाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, युवक प्रदेश अध्यक्ष महबूबबाई शेख, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे तसेच खासदार भास्करराव भगरे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, कोंडाजी मामा आव्हाड, गजानन शेलार, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, खंडेराव आहेर, भारतीताई देशमुख, डॉक्टर श्याम पगार, संगीता पाटील, साधना पाटील, चित्रा शिंदे, नवनाथ आहेर, सुधीर कबाडे, दत्तात्रय पाटील, अमोल भालेराव, दत्तात्रय वागचौरे यांच्यासह चांदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संजय जाधवसी, 24 तास, चांदवड, नाशिक.